नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण एका कष्टकरी स्त्रीचे मनोगत हा मराठी निबंध लिहिणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले, हिशेब करते आहे किती राहिले आहे डोईवर उन्हाळे। माझं आयुष्य कष्ट करता करता आणि झिजून झिजून असंच संपणार का? लहानपणीही माझ्या जीवनाचं वाळवंट झालेलं होतं। आजीसोबत मोलमजुरी करून जगणारी मी एक उपेक्षित मुलगी, ज्या वयात मैत्रिणींबरोबर खेळायचं, पुस्तकं वाचायची, शिक्षण घ्यायचं, मी वावरातून शहराचे गवताचे भारे डोक्यावर वाहून आणत असे। डोईवरचे गवताचे भारे बाजारात नेताना 15-15, 20-20 किलोमीटर अंतर पायी चालून जात असे। पक्वान्न तर सोडाच, पण बाजारात उघड्यावर मिळणारे शेव खाण्याची ही माझी इच्छा गरिबीमुळे अतृप्त राहत असे। ताजी भाकरी आणि त्यावर दूध हे माझं स्वप्न, पूर्ण न झालेले बालपणीचं स्वप्न। लग्न झालं तरी दिवस बदलले नाहीत, तोही मजूर मीही मजूर, दोघांना मिळेना पैशातून कसाबसा संसार रेटायचा। कधी कुठे दुसऱ्यांच्या घरच्या टीव्हीवर एखादा सिनेमा बघायला मिळे, त्यातली नायिका बघून माझ्यातही मनात कल्पना तरंगत उठत। स्वप्नात चंद्र येई, तारे फुलत, रात्र धुंद होई, पण नंतर मात्र भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली। मी लहानपणी गाणी म्हणायची, माझा गळा गोड होता असे सारेच म्हणायचे, पण दारिद्र्यानं माझा गळा केव्हा घोटला तेही मला कळालं नाही। कष्टकरी स्त्रियांना तारुण्य हे वय नसतेच, एकतर त्या किशोरी असतात आणि नंतर एकदम प्रौढ होतात। संसार आणि कष्ट यामुळे त्यांचं तारुण्य मधल्यामध्येच लोप पावते। माझे कष्ट करणारे हात हे माझं सर्वस्व, ते नेहमीच्या दारिद्र्याकडे गहाण राहिलेलं। आमच्या संसाराच्या वेलीला शेखर आणि सीमा अशी 2 फुले फुलाले। जीव त्यांच्यात गुंतला आणि माझ्या व्यथा वेदना मी विसरून गेले। एकदा माझा भाऊ मला भेटला। मी त्याची एकुलती एक बहीण असूनही तो भाऊबीजला कधी येत नसे, पण यावेळी मात्र मी येईनच असं त्यानं वचन दिलं। मी मनात हरकले, दिवाळीला गोडधोड अधिक केलं, नवऱ्याच्या चोरून भावाकरिता एका मडक्यात लपवून ठेवलं। किशोर सीमातनं दुसऱ्या दिवशी सणाचं गोड मागितलं, तेव्हा ते सारं तुम्हीच खाऊन संपवून टाकलं असं मी त्यांना सांगितलं। भाऊबीजेला संध्याकाळी मी चंद्राला ओवाळलं आणि भावाची वाट पाहत बसले। रात्र झाली पण तो आला नाही, वाटलं बस चुकली असेल, येईल उद्या। 2 दिवस वाटेकडे डोळे लावून बसले। मुलं म्हणायची, मामा आला नाही का गं? मी डोळ्याला पदर लपवायची। पंचमीच्या दिवशी मंडपात गोड काढलं न पोरांना देऊन टाकलं। दारिद्र्यात गणगोतही आपल्याला सोडून जातात। कुंतीनं कृष्णाला वर मागितला होता, माझ्यावर संकट येऊ दे, पण त्याच्याशी संघर्ष करण्याचं, मी झेलायचं धैर्य माझ्यात असू दे। प्रत्येक कष्टकरी स्त्री कुंती आहे असं मला वाटतं। उन्हात कधी थंड वाऱ्याची झुळूक यावी असे माझ्या जीवनात हास्यविनोदाचे काही क्षण डोकावून गेले आहेत। नाहीच असं नाही, निवडणुका येतात, सभा भरतात, त्यात माणसांची गर्दी असायलाच हवी असते। आमच्या मजुरीचे दुप्पट पैसे देऊन काही प्रतिष्ठित माणसं आम्हाला सभेला नेतात। विशिष्ट खून झाली की आम्ही टाळ्या वाजवतो, आम्हाला रोजी मिळते म्हणून। सभा कोणत्याही पक्षाची असली तरी आम्ही जातो, कारण कष्टकऱ्यांना पक्षच नसतो। कष्ट न करता आम्हाला जगता आलं असतं का? जगता आलं असतं, पण इमान विकावं लागलं असतं, ते मी विकलं नाही, म्हणून कष्टातही मला सुख वाटते। मुलं अंगाला बिलगतात तेव्हा अश्रूचीही फुलं होतात। मी देखील उद्धव शेळके यांच्या जिद्दमधील कौतिकसारखी समाज व्यवस्थेवरील टक्कर देत जिद्दीने उभे आहे। स्वबळावर संसाराचा गाडा रेटताना मोडून पडण्याचे अनेक प्रसंग आले, पण प्रत्येक वेळी विस्ता स्वतःला सावरायचे आहे। माझे शील आणि माझे स्वाभिमान शिवापलीकडे जपला आहे, पण कधीकधी अशी झुंज देताना मी पार कोसळते। देह जणू निष्प्राण होतो, एकही पाऊल पुढे टाकवत नाही, इतकी थकून जाते। वाटतं आता विश्रांती हवी। किती चालायचे अजूनही चालतोची वाट। माळ हा विसरेना, विश्रांती स्थल केव्हा यायचा कळेना। आज आपण मराठी निबंध एका कष्टकरी स्त्रीचे मनोगत या विषयावरती मराठी निबंध पाहिलेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।